कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता. धर्मेंद्र प्रधानांसह नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. सरकारकडून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी यांचा हल्लाबोल तर लाठीचार्ज झालेल्या जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत राहुल गांधी यांच्याकडून विचारपूस. फेसलेस आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून जखमी विद्यार्थी आंदोलकांची भेट. आरएमएल हॉस्पिटलमध्ये जात लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस. संजय राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जंतर मंतरवर. संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. संजय राऊतांनी अभिजित दिपकेंची पाठही थोपटली. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आंदोलनामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीला. जेपी नड्डा रुग्णालयामध्ये तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. जखमी विद्यार्थ्यांवरती आरएमएल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. भर पावसामध्ये सीजेपीतील आंदोलक रस्त्यावरती बसून. सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम. सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार. केवळ ओआरएस वरती उपचार सुरू. लाठीचार्ज नंतर वांगचुक उपोषण न सोडण्याच्या भूमिकेत. दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मेदांता येथील डॉक्टरांच्या पॅनलकडे सुपूर्द करा. हायकोर्टाचे निर्देश. सोनम वांगचुक यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचं एक पॅनल तयार करण्याचेही निर्देश. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल. वकील नरेंद्र मिश्रांनी दाखल केली जनहित याचिका. नरेंद्र मिश्रा सरन्यायाधीशांच्या खंडासमोर बाजू मांडणार आहेत. विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्ज कोणालाही आवडलेला नाहीये. सरकारने आपले विद्यार्थी म्हणून वागणूक दिली पाहिजे. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दिल्ली पोलिसांकडून कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. पोलीस वाहनांच्या तोडफोडी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. पहिला गुन्हा पार्लिमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये दाखल. सीजेपीच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलकांची ओळख पटवण्यास सुरुवात. आंदोलनाचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासही सुरुवात. सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या आंदोलकांचा शोध सुरू. सीजेपीच्या आंदोलनामध्ये 118 पोलीस जखमी तर 60 आंदोलक जखमी. एनडीएच्या मंगल मिलन बैठकीमध्ये सीजेपीच्या आंदोलनावरती चर्चा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती सीजेपी ठाम आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचं जंतर मंतरवरती आंदोलन अजूनही सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त. प्रधानांच्या राजीनाम्यावरती आंदोलक ठाम आहेत. दिल्ली पोलिसांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या परिसरात बॅरिकेडिंग. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन. आंदोलकांवरती लाठीचार्ज होत असताना धर्मेंद्र प्रधानांचा व्हिडिओ समोर. स्मितहास्य करत प्रधानांचा संसद भवनातून निघतानाचा व्हिडिओ. प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून टीकेची झोड. धर्मेंद्र प्रधान क्रूर, विकृत आणि निर्लज्ज माणूस आहे. हसताना धर्मेंद्र प्रधानांचं क्रौर्य दिसतंय. हे क्रौर्य डरपोकपणाचं लक्षण आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या व्हिडिओवरती संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका. सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना सदाभाऊ खोत यांच्याकडून दहशतवाद्यांची उपमा. अशा दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त विधान. इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय. सदाभाऊ खोत यांचं विधान. आपल्याच देशातील लोकांना आतंकवादी ठरवणं चुकीचं आहे. वक्तव्य मागे घ्या. बच्चू कडू यांच्याकडून सदाभाऊ खोत यांना समज. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा सर्वांना हक्क आहे. आंदोलन करताना आतंकवादी बोलणं योग्य नाहीये. त्याचबरोबर आंदोलनामध्ये सरकारी मालमत्तेचं नुकसान करणंही योग्य नाहीये. सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून कल्याणमध्ये मनसेचा संताप, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळं फासलं, मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी।